किसानों और खेत मजदूरों के अधिकारों और कर्ज माफी की मांग को लेकर बच्चू कडू कल से राज्य भर में किसान एवं खेत मजदूर अधिकार यात्रा शुरू करेंगे। यात्रा का शुभारंभ वाशिम जिले से किया जाएगा और ये पूरे राज्य के किसानों को उनके हक के प्रति जागरूक करने के उद्देश्य से आयोजित की जा रही है। तर आंदोलन आहे त्या भूमिका फडणवीस साहेबांना घ्यायला पाहिजे। जे काही त्यांना योग्य वाटतं त्यांची भूमिका आहे। तर मुख्यमंत्र्यांना ते आंदोलन व्हावं नाही व्हावं किंवा ते कशा पद्धतीनं समोर जावं हे मुख्यमंत्र्याचं काम आहे। मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये कशी भूमिका घ्यावी तो त्यांचा प्रश्न आहे। आणि आता आम्ही शेतकरी म्हणून लढतो आहे। त्यानं मला असं वाटते का मुख्यमंत्री कशा पद्धतीनं ते आंदोलन घेऊन जातं, त्याला कसा प्रतिसाद देतं किंवा त्या आंदोलनाला हे त्याचं कौशल्य असतं, त्या राज्याचं प्रमुखांचं कौशल्य आहे। ते मुख्यमंत्र्यांनी कसा हाताळतो त्यांचा प्रश्न आहे। आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यात एक दिवस देत आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये किमान 5-6 सभा राहील। त्याची सुरुवात 30 तारखेला वाशिम, बुलढाणा आणि नंतर महाराष्ट्रभर कोकणापासून तर मुंबईपर्यंत किमान एका जिल्ह्यात 6 सभा म्हणजे 200-300 सभा घेऊन जे 2 ऑक्टोबर आमची तारीख होती ते 28 ऑक्टोबर केलेली आहे। त्यापर्यंत अधिक सगळी तयारी करून एक मोठ्या मोर्चाचं आयोजन आम्ही करतोय। तो यापूर्वी अनेकदा तुम्ही आंदोलन केलं, सरकारसोबत तुमची चर्चा झाली का? तुम्हाला सरकारकडून काही सांगण्यात आलं होतं का? झालं ना, मीटिंग झाली, मुख्यमंत्र्याची मीटिंग झाली, बावनकुळे साहेबांसोबत 12 मंत्र्याची मीटिंग झाली। आता ते 15 ऑगस्ट नंतर मीटिंग घेणार होते तर ते मीटिंग अजूनही त्यांनी घेतली नाही। आता सगळे म्हणजे स्वाभिमानी पक्ष असेल, तिकडे अजित साहेब नवलेंचा असेल किंवा राष्ट्रीय किसान असेल आणि सगळ्या शेतकरी संघटनेला घेऊन प्रकाश कोवरे पण असणार, सगळ्यांना घेऊन आता एक मोठबांधणी करतोय। पण याची जीआर निघाली अद्यापर्यंत, त्याच्यासाठी तर आंदोलन करतो ना। कसं आहे का शेतकरी म्हणून बाहेर यायला फार कठीण जातं आणि तो शेतकरी म्हणून जसं आम्हाला एका मोठ्यानंतर म्हटलं होतं का शेतकऱ्यासाठी लढले तर मतही भेटत नाही, ते आंदोलनातही येत नाही। पण तरी आम्ही आमचा आत्मविश्वास सोडला नाही। आम्हाला पूर्ण विश्वास आहे का शेतकरी पूर्ण ताकदीनं या आंदोलनात उतरल्याशिवाय राहणार नाही। त्यासाठी आम्ही प्रयत्न करू।